तर एवढी गर्दी कशासाठी झाली आणि ही धावपळ कशासाठी चालू आहे तर या आपण व्हिडिओतून सगळं सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मित्रांनो, सकाळी लवकर उठलो आणि 6 वाजता म्हणजे आपण शेतात होतो बघा, कारण आपल्याला मोटर चालू करायची होती आणि आपल्याला पाणी सोडायचं होतं उसाला ठिबकचं। त्यामुळे इथं लवकर फ्रेश वातावरणात आपली दिवसाची सुरुवात झाली बघा। त्यानंतर मी पाणी चालू केलं आणि डायरेक्ट आलो शेताकडे, कारण आपल्याला आज तासं फोडून घ्यायची होती उसाची, पारवायची तासं फोडून द्यायची होती। त्यामुळे बैल घेतली आपण आणि चाललो तर तासं पडायला। मग काय शेतात आल्यावर थांबून चालत नाही, असं लगेच काम चालू केलं बघा ऊन व्हायच्या आधी, कारण उन्हात खूप त्रास होतोय। 2-3 दिवस आपलं व्लॉग आलं नाहीत, कारण माझा आवाज पण बसला, कारण मी आजारी आहे। त्यानंतर मग हा विषय काय तो सांगतो बघा। तर आपल्या भैरी मंदिराला कने 1 वर्ष पूर्ण झालंय आणि त्याचा आज वर्धापन दिन म्हणून चालू आहे। तर आपल्या गावातलंच हे भजनी मंडळ होतं आणि इथं भजन चालू होतं देवळामध्ये। आणि त्यानंतर प्रसाद होता बघा, महाप्रसाद, पूर्ण गाव चुलबंद प्रसाद होता। तर इथं कीर्तन होते बघा, असं एकदम एकदम टॉप म्हणजे टॉप केली ती खीर, आणि इथनं सगळं वाटप तिकडं भरून द्यायला चालू होतं आणि तिथून मग सगळ्यांनी वाटप चालू होतं प्रसाद। तर मंदिर पण एकदम भारी दिसालतं बघा, लायटिंग ती सोडलेली। आणि त्यानंतर मग अशी लोक बसत होती। तर विषय काय झाला की या टायमाला पहिली पंगत बसायच्या अगोदरच थोडं ठेंब आलं होतं पावसाचं आणि लगेचच बंद झालं बघा। आणि मागच्या वेळेला पण विषय काय झाला की लास्टची पंगत होती आणि त्यावेळेला पाऊस होता आणि पाऊस पण थांबला, काय समजलंच नाही। आणि बाकीच्या गावात पाऊस होता आणि आपल्या गावाच्या एवढ्या भागातच पाऊस पडला नाही। याचं काय कारण असेल मला पण माहीत नाही, पण मी देवाला खूप मानतोय। तर तुम्हाला पण कधी अनुभव असा आलाय का, तर कमेंटमध्ये नक्की सांगा। कारण देवळाच्या महाप्रसाद चालू असताना त्या जागी पाऊस पडत नाही आणि बाकीच्या ठिकाणी पाऊस पडतोय, असा अनुभव कधी तुम्हाला आला असला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि थोडं या पोरांबद्दल सांगायचं म्हटलं तर आपलं कर्तव्य जातीनिशी पार पडत असतात। आपण आपलं वाढायचं जे काम असते ते सगळे पोरं आपल्या गावातले प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपलं कर्तव्य पार पाडत असतात। तर या पद्धतीनं आपला कार्यक्रम इथं चांगल्या पद्धतीनं पार पडला।